नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रत्नागिरीतील महिला रुग्णालयाच्या जागी वैद्यकीय महाविद्यालय उभारून जनतेची दिशाभूल. ठाकरे गटाचे संजय पुनस्कर यांचा थेट आरोप. महाड एमआयडीसीतील कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर. साई इंडस्ट्रीजमधील कामगार जखमी. JNPA सेज प्रकल्पातील चॉकलेट कंपनीला लागलेल्या आगीत मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. आणि न्यू विजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माहेर संस्थेच्या अनाथ मुलींसमवेत साजरा केला आंतरराष्ट्रीय बालिका दिन. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरीत उद्यमनगर परिसरात यापूर्वी शासकीय महिला रुग्णालयाची उभारणी करण्यात आली, पण हे महिला रुग्णालय सुरू न होता त्या ठिकाणी कोरोना बाल रुग्णालय आणि आता शासनाकडून GR पास करून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. त्यामुळे महिला रुग्णालय सुरू न करता जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलं जात असल्याचा थेट आरोप शिवसेना गटाचे जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर यांनी पत्रकार परिषदेत केला. रत्नागिरी येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्न जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 430 खाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्याचा शासन आदेश 2022 मध्ये पारित झाला. या संदर्भात ठाकरे गट शिवसेनेतर्फे बुधवारी खासदार संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर, तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, ज्येष्ठ नेते प्रमोद शेरे, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे, उपजिल्हा प्रमुख संजय साळवी यांची उपस्थिती होती. निकषानुसार आवश्यक किमान की रत्नागिरीमध्ये माझ्याकडे 100 खाटचं मेडिकल कॉलेज आपण चालू केलं. तर रत्नागिरी परिस्थिती आरोग्य विभागाची काय आहे मी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आज रत्नागिरीमध्ये लक्षात ठेवा डॉक्टर उपलब्ध नाही. आता हा का मी माझ्या तोंडी हिशोब कुठला सांगत नाही. रत्नागिरीमध्ये साधारण लक्षात ठेवा 30 डॉक्टरांची व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये 9 डॉक्टर फक्त उपलब्ध आहेत आणि 9 डॉक्टरमध्ये उपलब्ध असणारे त्यातले कंत्राटी डॉक्टर आहेत. लक्षात ठेवा 11 महिन्याच्या मुदतीवरती कंत्राटी डॉक्टर 6 आहे. आपल्याकडे ही परिस्थिती आहे. आपल्याकडे फिजिशियन नाही. आपल्याकडे परिस्थिती ही आहे. आपल्याकडे बाल रुग्ण तज्ज्ञ नाहीये. आपल्याकडे परिस्थिती ही आहे. लक्षात ठेवा भूलतज्ञ डॉक्टर नाहीये. मग ही परिस्थिती आपल्या भागामध्ये असताना आता आपल्या भागातली, तालुक्यातली, जिल्ह्यातली येणारी OPD जी आहे ती OPD लक्षात ठेवा 1700 रुग्णांची OPD दररोज होते. आता 1700 रुग्णांची जर OPD दररोज होत असेल तर 9 डॉक्टर खरोखर उपयोगी पडतात का? हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. लक्षात ठेवा तिथे ब वर्ग, ड वर्ग यांची सुद्धा पदं पूर्णपणे रिक्त आहेत आणि हा सगळा चार्ट त्यांच्याकडनं घेतलेला आहे. हा सगळा चार्ट त्यांच्याकडचा घेतलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ICU मध्ये असणाऱ्या पेशंटची मृत्यूचं प्रमाण हे सगळ्यात जास्त रत्नागिरीमध्ये आहे. त्याचं कारण काय की डॉक्टरांची कमतरता असल्या कारणाने ICU मध्ये गेलेला पेशंट हा मृत्यू पावतो. त्याचं हे सगळ्यात महत्वाचं कारण. आता ही सगळी यंत्रणा राबवत असताना भोरे कमिशन ज्या वेळेला बसलं 1948 भोरे कमिशनच्या माध्यमातून लक्षात ठेवा एक चांगला संदेश दिला गेला होता. तो संदेश अशा पद्धतीचा आरोग्य व्यवस्था ही 3 स्तरावरती असली पाहिजे. तशी आरोग्य व्यवस्था आपल्या जगामध्ये, आपल्या भारतामध्ये आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपप्राथमिक आरोग्य रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय. पण इथे ही सगळी व्यवस्था आहे. पण देवरूख, राजापूर, संगमेश्वर, मंडणगड, दापोली ह्या भागामध्ये डॉक्टरच नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आज पाली गाव आहे ते पाली गावाचे आपले रहिवासी आपले आमदार साहेब आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांच्या बाजूच्या रुग्णालयामध्ये एकही डॉक्टर नाही. ही खंत आहे. लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी वाटते, खेदजनक अशी वाटते की जी त्यांच्याकडे पदभार आहे उद्योग खात्याचा, बोलतात आरोग्य यंत्रणेवरती, परंतु महाराष्ट्राचे तुम्ही सगळं प्रतिनिधित्व करता ठीक आहे, परंतु आमच्या जनतेला, तुमच्या मतदारांना
तुम्ही खरोखरच लक्षात ठेवा, रुग्णामध्ये पदभरती केली आहे का? ही पदभरती सुद्धा केलेली नाही. महाविजय 2024च्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पनवेलमध्ये संघटनात्मक दौरा होणार आहे. या निमित्तानं ते काल पनवेलला आले होते. त्यांच्या स्वागतासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर तसेच उरणचे आमदार महेश बालदी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले. याचवेळी शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा निषेध व्यक्त करत आंदोलन केलंय. कारण बावनकुळे पनवेलला येणार म्हणून पनवेल शहरातील रस्त्याची डागडुजी करत शहर खड्डेमुक्त करण्यात आलं. पनवेलमधील पालिकेचे प्रशासन रात्रभर रस्त्यावर उतरून काम करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते यांनी केलाय. या विरोधात पनवेलमधील शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पनवेल प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. सन्माननीय बावनकुळे साहेब या इथे येणार आहेत. आज गेले कित्येक दिवस गणपतीच्या आधी पण आम्ही या प्रशासनाला, महानगरपालिका प्रशासनाला वारंवार सांगत होतो की गणपती सण हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण आहे, अस्मितेचा सण आहे. या सणाच्या आधी संपूर्ण महानगरपालिकेतील रस्ते आपण डांबरीकरण करून चकाचक करावेत, जेणेकरून माझा गणराय घरी आणताना आणि पुन्हा विसर्जनाला नेताना गणरायाला आणि त्याच्या भक्तगणांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. परंतु या मुजोर प्रशासनाने त्याकडे कायम दुर्लक्ष केलं. भर गणपतीमध्ये, भर पावसामध्ये आमचे जे गणपती आहेत, जे गणराय आहेत, ते येताना मात्र खड्ड्यातनं झाले. रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हेच याच्यात कळत नव्हतं. आज आपल्या समोरच जो रस्ता दिसतोय, बावनकुळे साहेब या इथे येणार आहेत म्हणून हा रस्ता डांबरीकरण झालेला आहे. अशाच प्रकारे जर आपण इथे बघितलं तर गेले कित्येक वर्ष या महानगरपालिकेवरती आमदार म्हणून, स्थानिक आमदार म्हणून इथले आमदार प्रशांत ठाकूर, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू परेश ठाकूर हे या सत्तेत होते. सातत्याने इथे सत्ता भोगत असल्यानंतर देखील इथलं प्रशासन आहे हे यांना देखील जुमानत नाही, असाच त्याचा अर्थ आहे. कारण गणपतीच्या आधी त्यांनी देखील अशाच प्रकारचं एक पत्र दिलं होतं की बाबा पनवेलमधले रस्ते चकाचक व्हावेत. परंतु त्यांच्या त्या पत्राला मला वाटतं केराची टोपरी दाखवलेली आहे. त्यामुळे हे मुजर प्रशासन केवळ आणि केवळ ज्यावेळी अशा प्रकारे भाजपचे मोठे नेते या इथे येतील त्याच वेळी माझ्या पनवेलमधले रस्ते सुधारतील असा आमच्या महाविकास आघाडीचा समज आहे. मला वाटतं की आम्ही या इथे प्रतिकात्मक उभे राहून बावनकुळे साहेबांना महाविकास आघाडीतर्फे एक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सांगू की आपण दर आठवड्यात या पनवेलला भेट द्यावी किंवा इथल्या स्थानिक आमदारांना विनंती करेन की आपण आपले जे मंत्रिमंडळातले मंत्री असतील त्यांना वारंवार पनवेलमध्ये वेगवेगळ्या दिशेने, वेगवेगळ्या रस्त्याने घेऊन यावं. जिथे जिथे रस्ते डागडुजी अथवा रस्ते डांबरीकरण झालेले नसतील त्या तिथे त्यांनी यांना घेऊन यावं. याच्यासाठी आम्ही आज इथे उभे आहोत. महाड औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. काल दुपारच्या सुमारास ड्रम कारखान्यात एक कामगाराच्या हाताला मार लागल्यानं कामगार जखमी झाला. महाड औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होत असून नुकत्याच प्रसोल कारखान्यात झालेली घटना समोर असताना औद्योगिक क्षेत्रातील साई इंडस्ट्रीज या ड्रम कारखान्यातील कामगार सुभाष सुरेश विकी राहणार मध्य प्रदेश कारखान्यातील मशीनवर काम करत असताना हाताला पत्रा लागून गंभीर स्वरूपात जखमी झाला. पुढील उपचारासाठी महाड डॉक्टर नगरकर यांच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे महाड औद्योगिक क्षेत्रात कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर असल्यानं ज्या कारखान्यात अपघात होत असतात त्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेची साधनं न पुरवली जात असल्याचं कामगारांनी सांगितलंय. यामुळे कामगारांच्या जीवावर येऊन बेतत आहे असं आता महाड औद्योगिक क्षेत्रातील कामगार वर्गाकडून बोललं जात आहे. परंतु साई इंडस्ट्रीज कंपनीच्या व्यवस्थापकांनी कोणतीही माहिती दिली नाही असे MIDCचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी सांगितलंय. तर JNPA बंदरातील सेज प्रकल्पातील चॉकलेट कंपनीला आग लागल्याची अपघाती घटना बुधवारी सकाळी घडली. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र आगीची तीव्रता इतकी होती की कंपनीतील मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले असल्याची माहिती नावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिली. ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र आगीची तीव्रता एवढी होती की धुराचे लोट उंच उंच हवेत पसरत होते.
या आगीत जीवितहानी झाली नाही, मात्र कंपनीतील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या घटनेची माहिती मिळताच JNPA सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असल्याची माहिती न्हावा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिली। तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नियोजित दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, दक्षिण रायगडचे कार्यकारिणी सदस्य सुशील कुमार शर्मा यांनी अलिबाग येथे भेट दिली। या प्रसंगी दक्षिण रायगडचे भाजप उपाध्यक्ष तथा अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ, जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष उदय काठे, संदेश पालकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। शिवसेना, युवा सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं युवा सेना मुंबई समन्वयक तथा कॉलेज कक्ष निरीक्षक अथर्व साळवी आणि युवा सेना रत्नागिरी जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी यांनी कलागुणांना वाव आणि प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगानं राजापूर लांजा साखरपा विधानसभा क्षेत्र मर्यादित घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा 2023चं आयोजन केलं होतं। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी सांस्कृतिक भवन सभागृह लांजा येथे शिवसेना उपनेते तथा राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजन साळवी आणि जिल्हाप्रमुख विलास साळके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या स्पर्धेत राजापूर लांजा साखरपा विधानसभा क्षेत्रात महेश गुरव यांनी सजावटीत प्रथम क्रमांक पटकावला, तर विजय तळेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तसेच स्वप्नील कनेरी यांनी तृतीय क्रमांक पटकावला। तर राजापूर तालुक्यातील सचिन पोकळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून सोहन सुतार यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तसेच उत्तेजनार्थ प्रदीप हातणकर यांना देण्यात आले। लांजा तालुक्यातील किरण गुरव यांना प्रथम क्रमांक, तर साखरपा जिल्हा परिषद गटातून किरण नाकडे यांना प्रथम क्रमांक देण्यात आला। यावेळी राजापकर, जिल्हा युवा अधिकारी विनय गांगण, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, विधानसभा समन्वयक प्रकाश कोवळेकर, तालुका प्रमुख कमलाकर कदम आदी उपस्थित होते। संगमेश्वर तालुक्यातील न्यू विजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेड बुद्रुकच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे जमा करत निवळी येथील माहेर संस्थेत असलेल्या अनाथ बालिकांसमवेत खाऊची भेट देत आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा केला। या अनोख्या उपक्रमाचे अनेक सामाजिक संस्थांनी कौतुक करत न्यू विजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे तसेच संस्थेचे कौतुक केले। देशात विविध उपक्रम राबवत आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला, मात्र नवनिर्मिती फाउंडेशन संचलित न्यू विजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेड बुद्रुकच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपले खाऊचे पैसे जमा करून सामाजिक भावनेतून निवळी येथे असणाऱ्या माहेर संस्थेमधील अनाथ विद्यार्थिनींबरोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला। विद्यार्थिनींनी जमा केलेल्या पैशाच्या माध्यमातून तेथे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे खाऊ, बिस्किट, चिक्की त्यांना देणगी स्वरूपात त्या संस्थेला भेट देऊन वितरित केले। एवढ्या लहान वयामध्ये या मुलांच्या मध्ये असणारी सामाजिक भावना दिसून आली। त्यांना माहेरमधील अनाथ लोकांची परिस्थिती बघून अनेकांचे डोळे भरून आले। आपल्या हातून सुद्धा एक चांगलं समाजकार्य, उपयोगी कार्य घडावं या उद्देशानं न्यू विजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीचं भान राखत हा आगळावेगळा उपक्रम करत आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा केला। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा माझे कोकण।